जय महाराष्ट्र. मी मंदार फणसे. सामर्थ्य आहे चळवळीचे मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशी एक चळवळ समजून घेणार आहोत जी चळवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जवळची चळवळ म्हणता येईल. ही चळवळ आहे मार्मिक साप्ताहिकाची चळवळ. मार्मिक मराठी माणसाचा हुंकार होता. मार्मिक हा मराठी माणसाचं मराठीपण जागवण्यासाठी जाणीवपूर्वक जोपासलेला अहंकार होता. व्यंगचित्रांची आणि व्यंगचित्रकारांची ताकद जगाने मान्य केलेली आहे, पण ती ताकद महाराष्ट्राने खऱ्या आणि सकस व समृद्ध अर्थाने अनुभवली ती मार्मिक आणि बाळासाहेबांच्या रूपाने. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि अवघ्या 2-2.5 महिन्यात 13 ऑगस्ट 1960 रोजी मराठी जनतेचा आवाज देशभर घुमवणाऱ्या मार्मिक साप्ताहिकाचा उदय झाला. मराठी अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या या साप्ताहिकाचा गाभा होता व्यंगचित्रांचा. सभोवताली घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडींवर तिरकस भाष्य करत या साप्ताहिकाचे संपादक बाळ ठाकरे अल्पावधीतच जनमानसात लोकप्रिय झाले. धारधार कुंचल्याच्या माध्यमातून बाळासाहेबांनी भल्या भल्यांना गारद केलं. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पंचकांपैकी एक. त्यांच्याच प्रेरणेतून मार्मिक उदयास आलं. सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाला एखाद्या घटनेविषयी जे वाटेल ते मार्मिकने मांडलं. त्यापुढे जाऊन राजकीय प्रक्रियेतील खाचाखोचा आणि बारकावे व्यंगचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करून मार्मिकनं समाजाचं उद्बोधनही केलं. मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या चळवळीमुळे मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर जोडला गेला आणि त्यातूनच एक जनशक्ती उभी राहिली जिचं नाव शिवसेना. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांना मिळालेल्या लोकप्रियतेच्या साहाय्यानं आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून 19 जून 1966 रोजी शिवसेना या राजकीय संघटनेचा जन्म झाला. समाजातील व्यंग दाखवणारा एक कलाकार नेता बनला. यथावकाश शिवसेनेचं रूपांतर राजकीय पक्षात झालं आणि हा पक्ष सत्तारूढही झाला. मराठी माणसाची नस ओळखणाऱ्या मार्मिक साप्ताहिकाची चळवळ तत्कालीन समाजाचं एक हक्काचं व्यासपीठ बनलं होतं. मार्मिकची सुरुवात कशी झाली, त्यामागे काय उद्देश होता, याविषयी आपल्याला सांगणार आहेत मार्मिकचे सध्याचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत. मार्मिक सुरू झाला हा चळवळीसाठी झाला नाही. कसं होतं की बाळासाहेब ठाकरे पूर्वी फ्री प्रेसमध्ये होते आणि फ्री प्रेसमध्ये त्यांचा खूप कोंडमारा होत होता. म्हणजे याच्यावर कार्टून काढू नको, त्याच्यावर कार्टून काढू नको वगैरे असं व्हायला लागल्याच्या नंतर त्यांनी ते सोडूनच दिलं. सोडून दिल्याच्या नंतर त्यांनी तसं ठरवलं की आपण कार्टून्स करतो तर आपण मराठीमध्ये कार्टून विकली करायला पाहिजे. कार्टून विकली काढायचं. देशामध्ये फक्त एक कार्टून विकली होतं त्यावेळेला, शंकर्स, आणि मराठीमध्ये एक. परंतु विक्री काढायचं ठीक आहे, पण तो काळ एक विचित्र होता. सगळी साप्ताहिक पटापटा बंद पडत होती. इव्हन म्हणजे वर्तमानपत्र सुद्धा बंद पडत होती त्यावेळेला. आणि का काढायचं ही एक वेगळी भूमिका होती. एक तर साप्ताहिक नवं काढायचं साहस आहे, साप्ताहिक बंद पडतायत आणि आपण काढायचं हे एक साहस. दुसरं म्हणजे बाळासाहेब हे काही मोठे पैसेवाले भांडवलदार वगैरे किंवा त्यांच्या पाठीशी अशा काही शक्ती नव्हत्या की जेणेकरून ते चला उठले आणि काढलं, प्रेस घेतला. पण त्यांच्या मनामध्ये एक असं होतं, ते रूप असं होतं त्याचं की रविवारी ज्या पुरवण्या निघतात किंवा जी साप्ताहिक निघतात त्याच्यामध्ये माणसाला भेडसावणारे विषय पहिल्या पानावर येतात. म्हणजे मधुमेहापासून वाचावे कसे, अमुक तमुक असं नाही, अशी गंभीर ज्यांच्यामुळे आपला तो दिवस रविवार सारखा हा आंबट होईल, खारट होईल, तो दिवस विरजण त्याच्यावर पडेल, अशा प्रकारचे मजकूर येतात. आणि अजूनही आज काही फरक फारसा पडलेला नाही. मग ते म्हणाले की मग तो एक दिवस माणसाचा सुखाचा, हसण्याचा, मजेचा कसा करता येईल, त्याच्यासाठी आपण साप्ताहिक काढायचं. मार्मिक सारख्या एका व्यंगचित्र साप्ताहिकामधनं असं एक मोठं काम उभं राहणं, अनेक वर्ष त्या कामाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणं, हे कसं शक्य झालं ते आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक आपल्या सोबत आहेत आणि त्याबरोबरच प्रभाकर वाईकर आपल्या सोबत आहेत.
दोघांनीही मार्मिकमध्ये सक्रिय काम केलं. नुसतं सक्रिय काम केलं नाही तर बाळासाहेब असतील किंवा मार्मिकची इतर सगळी जी टीम होती त्या काळामध्ये, त्या टीमच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मार्मिक म्हणजे नेमकं काय ते आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचंय. मार्मिक असं काढल्यानंतर काहीतरी एखाद्या व्यक्तीला, मराठी माणसाला चेतवून उठवेल किंवा त्याच्यात मनामध्ये खळबळ माजवेल आणि तो सगळा माणूस जो आहे तो कुठेतरी एका चळवळीच्या रूपाने बाहेर येईल आणि त्यावेळेच्या अन्यायाला काहीतरी वाचा फुटली जाईल, असं जे वातावरण निर्माण झालं ते नेमकं कसं झालं असावं असं तुम्हाला वाटतं? प्रबोधनकर्ते एक स्वतः नेते होते त्या काळातले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे. तो मग इतकं होऊ नये मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतो हे जेव्हा बोललं जाऊ लागलं तर त्याचा आवाज उठवायला सगळी चळवळ मोडली होती संयुक्त महाराष्ट्राची, की ज्याच्यात सगळे राजकीय पक्ष एकत्र होते. आणि मग राहिला होता एकच माणूस, आपला संयुक्त महाराष्ट्र समितीचा आमदार एकच होता, त्याचं नाव आचार्य अत्रे. बाकी कोण नव्हते, सगळे पक्षात विभागले गेले होते. पण ते परत मराठा म्हणून तेवढा आवाज उठत नव्हता. तो आवाज उठवायला जी काही मंडळी बाळासाहेबांना भेटली आणि त्यातून ते सुरू झालं की मराठी माणसावर अन्याय कसा होतो, त्याला नोकरीत घेत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. पण त्याला जसजसा रिस्पॉन्स येत गेला, प्रतिसाद मिळत गेला, त्यातून ती नक्कळत चळवळ झाली. म्हणजे बाळासाहेबांनी त्या हेतूने केलं असं काही नाहीये, पण ती चळवळ आकार घेत गेली. मार्मिकची चळवळ आकारास येत गेली असं म्हणतात भाऊ. त्या काळी मार्मिकचं नेमकं स्वरूप कसं होतं, त्यामध्ये कोणकोणती सदरं होती, याविषयी जाणून घेतलं पंढरीनाथ सावंत यांच्याकडून. ते व्यंगचित्र हा मूळ भाव त्याचा आधार असल्यामुळे त्याच्यात आपोआपच हसण्याचा भाग होता, हसण्याबरोबर उद्बोधनाचा भाग होता, राजकीय उद्बोधन हेही त्याच्याबरोबर होतं. आणि मग बाकी इतर गोष्टी, लेखन हे तऱ्हेतऱ्हेचं असं. म्हणजे त्यावेळेला खूप छान छान म्हणजे असं लिहिलं जात होतं की प्रबोधनकार त्यावेळेला अग्रलेख लिहायचे. त्यांचं एक अत्यंत आक्रमक असं घाव घाली निशाणी नावाचं सदर होतं. श्रीकांत ठाकरे कार्टून्स तर करायचेच, अच्छा, परंतु सिरे प्रिक्षान आणि अंधेर नगरी ही त्यांची दोन सदरं इतकी लोकप्रिय होती की मार्मिक आधी मागचं पान वाचायचे, ठराविक लोक मागचं पान वाचायचे आणि मग पुढे यायचे. बरोबर. कारण श्रीकांतजींची एक विलक्षण शैली होती सिनेमाचं परीक्षण करण्याची काय, किंवा मग अंधेर नगरी जेव्हा लिहायचे तेव्हा त्या सृष्टीबद्दल एकंदर लिहायचे. नंतर नाटकावरती इथला आमचा काळा चौकीचाच मुकुंदा विचारे लिहायचा. देवी गोखले ते लिहायचे, त्यांचं एक सदर होतं, मोरूचा बाप मोरूला म्हणाला, आणि त्यातून त्या उपहास गर्भ असं लिहायचं. नरेंद्र बल्लाळ आणि अनिल नाडकर्णी हे खुसखुशीत विनोदी असे एक एक कथा छोटी छोटी अशी त्यांची असायची. आणि त्यावेळेला दपा खांबेटे सहसंपादक असल्यामुळे ते इतक्या तऱ्हांनी लिहायचे, ते युद्ध कथा, हेर कथा, विनोदी कथा वगैरे. चहा पुराण नावाचा त्यांचा एक अफलातूनच लेख आहे. ओके. ते असं सगळं अतिशय सुंदर होता तो संच. मार्मिक साप्ताहिकाची ही चळवळ कशी फोफावत गेली आणि त्यातून शिवसेनेसारखं अत्यंत प्रखर राजकीय संघटन कसं निर्माण झालं हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. अमृतांजन एरोमॅटिक बाम, रिलॅक्स. मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार नाही अशी चांगली परिस्थिती आज धरणामध्ये आहे. 25% लोकांनाच पाणी मिळतं. दम लागतो वरती चढायला, बसण्याचा धोका लागतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या शेजारची गावं राहत आहेत तहानलेलीच. पहा ग्राउंड रिपोर्ट आहे धरण तरीही, रविवारी संध्याकाळी 8 वाजता आणि सोमवारी सकाळी 8:30 वाजता फक्त जय महाराष्ट्रवर.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मार्मिकच्या या चळवळीविषयी समजून घेतोय, जाणून घेतोय आणि त्यातून शिवसेना कशी उदयाला आली त्या सगळ्या प्रक्रियेविषयी आपल्याला सांगतायत प्रभाकर वायरकर आणि भाऊ तोरसेकर आपल्या सोबत आहेत. भाऊ, तुमची जी पिढी आहे त्यांनी गोळीबार सुद्धा बघितलाय, म्हणजे तो जो 106, 105 हुतात्मे आपण सगळं म्हणतो दरवेळेला. तुमच्या पिढीवरती हे पडसाद कसे आहेत, म्हणजे एकूण या मार्मिकच्या माध्यमातून व्यक्त होणारी मराठी माणसाची जी काही व्यथा होती ती? चळवळीला कसं असतं की तुम्ही जेवढं दडपायला जाल तेवढी ती उचलून उफाळी घेते. जर शिवसेनेला सगळीकडून कॉर्नर करायचा जो प्रयत्न झाला किंवा बाळासाहेबांच्या तत्कालीन विचाराची टिंगल झाली की हा संकुचित वाद आहे, अमुक आहे, आणि तो म्हणणारे कोण होते की ज्यांनी मूलतः संयुक्त मराठी चळवळ केली, मुंबईसह असं म्हणणारेच मुंबईतल्या माणसाला वाऱ्यावर सोडत होते. त्या चिडीने मी त्यावेळेला मार्मिकमध्ये नव्हतो, मी पण तरुण होतो, पण मी लालबागमध्ये लहानाचा मोठा झालो. मी आमच्या सगळ्या परिसरामध्ये ती चळवळ लहानपणी अगदी गोळीबार पण बघितलेला आहे. तर ती सगळे अस्वस्थ, म्हणजे तुम्हाला सांगतो की शिवसेना 66 साली स्थापन झाली, 67 साली लोकसभेच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्या सगळ्या गिरणी पट्ट्यामध्ये कम्युनिस्ट आणि डावे निवडून आले होते संपूर्ण महाराष्ट्रात. पण अवघ्या 1 वर्षानंतर झालेल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत त्याच परिसरात त्यांचाच पराभव करून शिवसेनेचे तरुण निवडून आले. तर लोकांना कुठेतरी ते खटकत होतं की अरे हे तर आमचे नेते होते आणि हेच आता त्याच्याकडे पाठ फिरवत आहेत मराठीपणाकडे. तिथून ती उखाळी घेतली आणि मग त्याचं नेतृत्व करायला बाळासाहेब पुढे आले. पण या चळवळीचं शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेबांकडे कसं गेलं याविषयीचा एक छान किस्सा सांगितलाय पंढरीनाथ सावंतांनी, तो आपण ऐकूयात. या इकडे एक लोकमान्य सेवा संघ म्हणून आहे. बरोबर. इथल्या एका व्याख्यानामध्ये इथे साहेबांचा काहीतरी कार्यक्रम होता. या ठिकाणी असा हा विषय निघाला. तिथून साहेब घरी गेले. तिकडे खूप मोठी गर्दी होती. अच्छा. तेव्हा प्रबोधनकाराने असं विचारलं की अरे बाबा, हे आता इतकं मोठं जंगल वाढलेलं आहे, ह्याच्यामधून काही संघटित स्वरूपाचं काय आपण करणार की नाही, का नुसतंच असं हे करत राहायचं. तर दादा मला साहेब म्हणाले की करायचं लगेच. कधी करायचं? कधी नाही, उशीर नाही, आत्ताच करायचं. अच्छा. असं म्हणून त्यांनी नारायणाला सांगितला. तो त्यावेळेला दादांच्या बरोबर, साहेबांच्या बरोबर एक सहदेव नाईक असायचा. आता मोठा उंच धिप्पाळ तगडा माणूस होता, काळा कभिन्न असा. तो साहेबांच्या मागे उभा राहिला की तो जो एक वेस्ट इंडिजचा वॉलकॉट नावाचा विकेट किपर होता तसं वाटायचं. त्याच्यामुळे इंडियन खेळाडू उभे राहायचे तेवढे दिसायचे. तर तो सहदेव नाईक गेला धावत, त्याने नारळ आणला आणि तिथे एक अतिशय सुंदर म्हणजे अण्णा सहस्त्रबुद्ध्यांनी बनवलेला आप्पा सहस्त्रबुद्धे गिरगावचे शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा होता. अच्छा. त्याच्यासमोर थाडकन फोडला. झालं. मग पुढे नाव काय ठेवायचं? शिवसेना. दादा म्हणाले दुसरं नाव नाही काही. दुसऱ्या नावाचा कसला विचार करता नाही, कसलं नाव? शिवसेना. महाराष्ट्रात दुसरी कसली सेना? आणि ते सुरू झालं. हो हो हो. आणि अशा प्रकारे शिवसेना त्याच्यातनं सुरू झाली आणि बाळासाहेब शिवसेना प्रमुख झाले. हाही एक आगळा चमत्कार होता. स्टेजवर दादा होते, खुर्चीवर बसून त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की मी माझा हा बाळ तुम्हाला देऊन टाकलेला आहे. हो हो. आणि बाळासाहेब व्याख्यानाला उभे राहण्याच्या आतमध्ये पाठीमागे आमचा पांडू कदम होता, लाल हिंगोळी रंगाचा फेटा, अशा मेषा आकड्याच्या. तो तेव्हा तिकडे गर्दीत कुठेतरी होता. तो नंतर पुढे आला. त्याने इतकी प्रचंड शिवसेना जिंदाबाद म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. अच्छा. तो शिवसेना शी आणि व इतक्या लांब लचक ताणायचा आणि जे तमाशामध्ये झिलकरी असतात जी करणारे, ती त्यांचा बारीक तार आवाज असतो, त्या तार आवाजात तो अशी ही करायचा, लकेर करायचा आणि मग पुढे यायचा. आणि तिथून मग सगळं मैदानच ओरडून उठलं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. आणि बाळासाहेब मैदानातनं लोकांमधून शिवसेना प्रमुख झाले. तेव्हा अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख झाले. शिवसेनेच्या या प्रवासाविषयी आणि मार्मिक विषयी आपण आणखीन जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. सामाजिक समतेचा, अन्यायाविरोधातल्या संघर्षाचा,
एक कृती सामाजिक हिताची, शोषितांसाठीच्या न्यायाची. एक निर्धार सामाजिक बांधिलकीचा, खरा आवाज महाराष्ट्राचा. जय महाराष्ट्र, आपलं न्यूज चॅनल. 10 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, 20,000 कोटींचा फटका. विदर्भातलं निसर्गाचं तांडव. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जय महाराष्ट्र पोहोचलं त्या प्रत्येक वेदनेपाशी. चंद्रपूर हे शहर पूर्णपणे पाण्याच्या वेळात यायला वेळ लागणार नाही. एकीकडे शेतकऱ्यांना फटका बसलाय आणि नागपूर जिल्ह्यातील जे काही रस्ते आहेत त्यांना देखील याचा मोठा जबर फटका बसलेला आहे. जाणली प्रत्येकाची व्यथा, इथं कोणी शासनाने काही दिलेलं नाही आहे. बनला प्रत्येकाचा आवाज. शासनाने याच्यावर कृपा करून ताबडतोब मदत करावी. पूरग्रस्तांसोबत सदैव जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मार्मिक साप्ताहिकाच्या चळवळीविषयी आपण बोलतोय. व्यंगचित्र होतीच मार्मिकमध्ये, व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ते समोर आलं होतं. पण त्यावेळेची भाषा, त्यावेळेची वेगवेगळी सदरं जी होती त्यातली, ते अगदी ऍडव्हर्टाईज पण त्याच्यामध्ये असायचे, त्याच्यात पण व्यंगचित्र असायचे आणि जे स्तंभ असायचे वेगवेगळे, अनेक वेगवेगळे लेखक त्याच्यामध्ये त्या निमित्ताने आले. ती प्रक्रिया कशी झाली होती? म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की मार्मिकच्या बऱ्याच त्याच्या सुरुवातीचे आणि दीर्घकाळ चालू राहिलेली जी स्तंभांची नावं आहेत हा हा. ती विजय तेंडुलकरांनी दिलेली आहेत. अच्छा. म्हणजे अशा सगळे लोक त्याच्यात होते, सगळे. म्हणजे आणखीन एक किस्सा त्यातला मजेशीर आहे की एका कुठच्या तरी आंदोलनामध्ये जॉर्ज फर्नांडिस तुरुंगात होता आणि त्याने तक्रार केली होती की मला मार्मिक मिळत नाही तुरुंगात म्हणून. अच्छा. म्हणजे ही सगळी माणसं होती, म्हणजे वेगवेगळ्या विचारांची असतील, पण एक सौहार्द होतं. आणि पुढे शिवसेना निर्माण झाली 66 साली, ज्या वेळेला त्यातून तो रिस्पॉन्स यायला लागला आणि कोणीतरी पुढे व्हायला पाहिजे, आणि ते बाळासाहेब पुढे झाले. आणि त्यात कोणी म्हणजे त्यावेळेला तुम्हाला गंमत वाटेल की दत्ताजी साळवी हा एक माणूस सोडला तर ज्याला राजकीय चळवळीतला आणि संघटनेतला अनुभव असा कोणीही शिवसेनेत नव्हता. हो. ते सगळं हा मूल स्वतः उभं राहिलं. त्यांच्याकडे विचार नाही असं म्हणत होते, पण विचार हीच तर गंमत आहे की ही लोकांमधून उभी राहिलेली चळवळ आहे की मी काहीतरी बसलो, थिसिस केला, व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं, अशा ज्या चळवळी आहेत. तसं नाही. तुमचे जे संघटनाविषयक राजकीय विषयक ठोकताळे आहेत ते शिवसेनेला लागत नाही. त्याचं कारण असं आहे की ती लोकांच्या मनात होती. तिचं दृश्य स्वरूप बाळासाहेबांनी उभं केलं आणि म्हणून त्याचं सगळं स्वरूपच वेगळं होतं ना. बाकीच्यांकडे वॉर्ड कमिट्या होत्या, अमुक, मग त्याचे कार्यकारिणी मंडळ असतं. इथे काय नाही. शाखा प्रमुख, उपप्रमुख, विभाग प्रमुख, हे सगळा ढाचा वेगळा आहे. आणि त्यामुळे मग त्याचा विचार करताना तर ती चळवळच होती. ती जो पक्षामध्ये रूपांतरित झाली निवडणुका जिंकायला लागल्यावर. म्हणून तुम्ही साधारणतः विधानसभेत शिवसेना निवडून येईपर्यंतची शिवसेना वेगळी आहे आणि त्याच्यानंतरची वेगळी. मग ते इतर राजकीय पक्षांसारखी होत गेली. तुम्ही साधारण 90 नंतर बघितलं तर त्याच्यात आणि इतर पक्षांमध्ये फरक बरोबर जाणवेन असं झाला, कारण ती चळवळ राहिली नाही. तर काही उदाहरण तुम्हाला सांगतो की मला उद्या माझ्या मुलीचं 10वीचा 12वीचा निकाल आणि ऍडमिशन घ्यायचे, तर मला त्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स, त्या सर्टिफाईड केलेल्या काय ते हे केलेले लागतात. मी कुठून आणणार? तर त्या शाखेत मी गेलो की त्या झेरॉक्स वगैरे नेऊन देऊ लागेल, तपासून घेणारा सगळा होता. आणि मग कोणतो नगरसेवक, तो स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असायचा, तो रात्री उशिरा सगळे ठप्पे मारून सकाळी तुम्ही 8 वाजता गेला तुमच्या हातात मिळायचं. यातून शिवसेना वाढली. त्या काळात शाखा ऍक्टिव्ह होत्या आणि त्या शाखा लोकांच्या जीवनाशी संबंधित होत्या. माझा एक पत्रकार मित्र होता, मी त्याला 85 साली ती गंमत दाखवली. शिवसेना कशी चळवळ म्हणून समजून घे. त्याला मी काय केलं होतं, लालबागच्या आमच्या त्या हिंदमाता लेनमध्ये एका प्रेसमध्ये बोलवतो. लोकसभेच्या निवडणुका संपल्या होत्या, विधानसभेच्या निवडणुका संपल्या होत्या आणि कॉर्पोरेशनच्या होऊ घातल्या होत्या. तर तिथे तो प्रेसमध्ये काम करणारा गडी होता. तो एक एवढा पत्र्याचा डबा होता, तो घेऊन निघाला. त्याला मी जाता तर काय रे आज कुठे? नाही, लोअर परेलला जाणं. ह्याला मी चालत माझ्या मित्राला नेला, करी रोडून लोअर परेलला नेला आणि मग तो आम्हाला बरोबर करी रोडच्या आपल्या लोअर परेलच्या पुढे भेटला. तो काय करत होता? SS BMC 1985 तो भिंती आपल्या पक्षाला लागणार आहेत म्हणून बुक करत होता.
कोण प्रेसमध्ये काम करणारे एक सामान्य कामगार, म्हणजे त्याला माहितीये कोणाला उमेदवारी मिळणार आहे नाही, पण माझ्या पक्षाला जागा पाहिजे हा कार्यकर्ता होता. सामना सुरू होईपर्यंत मार्मिक हेच शिवसेनेचं एक प्रकारचं मुखपत्र होतं का? मार्मिक हे मुखपत्र म्हणून सुरू झालं नव्हतं. बाळासाहेबांची स्वतःची कार्टून विषयक आकर्षण आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळातही त्यांनी एक छोटं साप्ताहिक त्या काळात दिनू रणदिवे वगैरे लोकांनी केलं होतं. तर ती त्यांची भूमिका होती आणि ती पुढे न्यायला मग प्रबोधनकारे कडवे मराठीनिष्ठ होते, तर ती भूमिका त्यांच्याकडे. ही जी भूमिका बजावली मार्मिकनं त्याविषयी सावंतांचं काय म्हणणं आहे ते पण आपण बघूयात. की शिवसेना निघाल्याच्या नंतर मराठी माणूस हा त्याचा गाभा धरला, मग त्याच्या बाजूने आक्रमक बोलणं सुरू झालं, त्या मीटिंग सुरू झाल्या, त्यानंतर ते कार्यक्रम सुरू झाले. तर ते मार्मिकला राजकीयकरण त्यावेळेला ते झालं मराठी माणसांची संघटना असंच झालं. पण तेव्हा एक लोकांनी असं सतत त्याच्यावरती भडीमार सुरू केला, ही प्रांतीयवादी संघटना. क्रांतीवादी आहे. आता ह्याला उत्तर कोणी द्यायचं? आमच्याकडे मुखपत्र कुठं आहे? पण आम्ही तो आज बोलला तर आठवड्याने त्याला उत्तर द्यायचो मार्मिकमध्ये, पण तरी सुद्धा तेवढं चालायचं. त्या रविवारची जत्रा म्हणून एक मोठं म्हणजे 2 पानावर कार्टून एक असायचं मोठं, 4-5 कार्टून्स असं मांडणी असायची. त्याच्या खाली आमच्या सभा, त्याच्या खाली आवाहनं, त्याच्या खाली कार्यक्रम, ते जे काही असेल ती एवढीशी एक ओळ असायची आणि त्या ओळीच्या जीवावरती 1,00,000-2 लाखाच्या सभा सहज भरायच्या. सामर्थ्य आहे चळवळीचे मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा बोलूयात मार्मिक विषयी. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, कचऱ्याचे तर दिसतात डोंगर, नाव सरकारी कार्यालय पण होत नाही काम, रंगतात फक्त गप्पांचे फड, सत्याऐवजी पैशालाच साथ, रक्षकच होतात भक्षक, कळत नाही आपली काय चूक, होऊ नका फक्त अस्वस्थ, आता भाव व्यक्त, क्लिक करा फोटो, शूट करा व्हिडिओ, पाठवा आम्हाला, तुम्हीही आहात आपल्या न्यूज चॅनलचे जय महाराष्ट्राचे मोबाईल रिपोर्टर. फोटो किंवा व्हिडिओ पाठवा मोबाईल रिपोर्टर @jaymaharashtranews.com वर. समस्या अनेक, जीव जातो भंडावून, आवाज उठवला तरी कोणी घेतही नाही दखल, न खंत न खेळ. पण आता आहे जय महाराष्ट्र, आपल्या पाठीशीच नव्हे आपल्या सोबत. चला राबवूया मोहीम आपल्यासाठी, न्यायासाठी. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 वाजता. I agree. The Congress party has been a little slow in fighting these perceptions. They are a little slow off the blocks in retorting and to debunking all these fanciful theories. In my political philosophy, I do not want India to be a superpower at all. No, I don't think India can ever be a superpower. We must give up the socialist mentality as far as sports is concerned. Like Minika issue has, it's not possible to do it overnight. That's been the business practice in this country. People pay by cash, people receive payments by cash. So it's almost become common business practice among a vast number of people. There is name recognition. I don't think there is any guarantee of success in politics or anything just because you're somebody's son. शून्य प्रहर मध्ये कार्ती पी चिदंबरम आज संध्याकाळी 7:30 वाजता आणि रात्री 11:30 वाजता फक्त जय महाराष्ट्रवर. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मार्मिकची चळवळ आणि त्यातून झालेला शिवसेनेचा उदय आणि याविषयी आपण बोलतोय प्रभाकर वाईरकर यांच्यासोबत. प्रभाकर वाईरकर, तुम्ही मार्मिकची मुखपृष्ठ सुद्धा बाळासाहेबांबरोबर बसून जवळ 6 वर्ष करत होतात. ती आठवण कशी होती, कशी सुरुवात झाली? माझी जी सुरुवात झाल्याची की ज्यावेळी कव्हरचं दिवाळी अंकाचा कव्हर
तिथून माझी खरं सुरुवात झाली. त्याच्यावर पण मी केलेली आहे, रविवारी जत्रा वगैरे केलेली आहे. पण बाळासाहेबांना बसून करण्याची जी आहे ती दिवाळी अंकाचं कव्हर. मला पूर्वी कोणतरी सांगत होते की नाही तिथे गेल्यानंतर ते जय महाराष्ट्र वगैरे बोलावं लागतं आणि ते मुजरा वगैरे करावं लागतं असं कोणतरी मला म्हटलेलं. पण खरं म्हणजे मी ज्यावेळी गेलो त्यांना फक्त एक नमस्कार करायचा, ते डोक्यावर हात ठेवायचे आणि साधारण 10-12 सेकंद असे एक आशीर्वाद द्यायचे. ती बरेच काही नावं घ्यायची देवांची वगैरे असं काहीतरी आणि मग जोरात अशी थाप मारायची. ही सुरुवात झाली की नंतर अगदी रिलॅक्स आपण. आणि एकदा सुरुवात झाली डिस्कशनला की बाळासाहेब एकदम नॉर्मल असायचे. नॉर्मल म्हणजे अगदी फॅमिलीतला माणूस. आणि मग त्यांची एक सवय होती 85 साली बाळासाहेबांनी ड्रॉइंग म्हणजे कार्टून करायची सोडली. पण त्यांचा जो हाडात जो म्हणजे रक्तात जो घुसलेला, मी ते घुसलेला म्हणतो आर्टिस्ट, तो इतका त्यांना त्रास द्यायचा की ते ज्यावेळी आयडिया डिस्कस करायचा तेव्हा ते असिस्टंटला सांगायचे अरे माझ्याकडे जरा पेपर आणि पेन आहे. त्यांचा हात खूप थरथरायचा, म्हणजे एकदम म्हणजे ती थरथरणाऱ्या हाताने काढले पण तरी ते स्केच काढायचे. आणि तो स्केच काढून नका जे असं पाहिजे असं. सुरुवात अशी होती की ती आयडिया एकदा डिस्कस झाली की त्याच्यानंतर ते मला ड्रॉइंग करायला सांगायचे, असं ड्रॉइंग करणं. मग ड्रॉइंग ते नेऊन त्यांना ब्लॅक अँड व्हाईट दाखवायचं. अच्छा. त्याच्यानंतर ते ब्लॅक अँड व्हाईट ओके केलं, दुसऱ्या तिसऱ्या ऍज पर अर्जन्सी असायचं. आणि मग त्याच्यात कॉमेंट्स वगैरे काही झाले समजा आपण तयारीतच जायचं, कारण मी ते नेहमी तयारीत जातो, काहीतरी कॉमेंट्स होणार. पण माझ्या नशिबाने तसं कधीही झालं नाही, रिजेक्ट झालं नाही किंवा मेजर असं काही कधी चेंजेस झाले नाही. आणि मग ते म्हणायचे अरे छान झालं असं. म्हणजे बाळासाहेब नेहमी असं म्हणायचे की ज्याचं उत्तम ड्रॉइंग आणि उत्तम आयडिया ते कार्टून सगळ्यात ग्रेट. समजा उत्तम आयडिया आहे आणि ड्रॉइंग जर खराब तर त्या कार्टूनला व्हॅल्यू नाही. किंवा आयडिया ड्रॉइंग चांगलं आहे आणि आयडिया जर त्याच्यात त्या स्टँडर्डची नसेल तर त्या कार्टून सुद्धा ते एकदम खालच्या लेवलला जातं. आम्ही सर्वसाधारण आमची एखादी लाईन चुकली तर आम्ही रिटच करतो व्हाईटने, ब्लॅक अँड व्हाईट असतं त्यावेळी, ब्लॅक ड्रॉइंग असेल त्या पण व्हाईटने आम्ही रिटच करतो आणि ती वाईप आउट करून करायला लागतो. आता कॉम्प्युटरवर करता येतं. तर ते बाळासाहेबांची ड्रॉइंग इतकी उत्तम, त्याच्यात कुठेही व्हाईट लावला नव्हता, फक्त एक ड्रॉइंग सोडलं तर. आणि सहज मी बाळासाहेब म्हटलं हे तुम्हाला कसं शक्य होईल. तर बाळासाहेब म्हणतात की अरे काय हे एकदा ब्रश हातात आला ना की सहज होऊन जातं. हा बाळासाहेबांची म्हणजे त्यावरची असलेली कमाल. बाळासाहेब कुठे शिकलेले नव्हते पण त्यांची ती म्हणजे बाळासाहेब जर कार्टून बघावं तर बाळासाहेबांची ड्रॉइंग बघावं त्याच्यातलं आणि त्याच्यात नंतर त्यातले आयडिया बघावं, त्यावर शिकावं असं वाटतं. बाळासाहेबांच्या चित्र काढण्याविषयीच्या काही आठवणी आपल्याला सांगितल्यात पंढरीनाथ सावंत यांनी. बाळासाहेब मांडीवर पाठ घेऊन बसायचे जमिनीवर असं. आणि बाळासाहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं, लोकांना असं वाटतं की बाळासाहेब चांगली ड्रॉइंग विंग करून असं मस्तपैकी तासन तास करत असतील, ते नीट ब्रशाने करायचे. अच्छा. थेट थेट. मग पुढची एक तुम्हाला आठवण सांगतो की बाळासाहेब जेव्हा जेलमध्ये होते आणि सुटून आले तेव्हा त्यांना भेटायला सगळी जण लिडरशिप आली आणि त्या दिवशी सोमवार होता त्यामुळे रविवारची जत्रा जाणं गरजेचं होतं. त्या अवस्थेत साहेब तिथे लगेच पाटाला कागद लावून बसले होते आणि मी कुठून तरी आलो तर त्यावेळेला स्केच पेन्स नावाचा एक प्रकार नवीन आला होता. अच्छा. हे काय रे बघू असं म्हणाले, घेतला हातात, यांच्याशी बोलतायत त्यांच्याशी बोलतायत त्यांच्याशी बोलतायत आणि उलट झालं होतं. साहेबांची खुशाली लोकांनी विचारण्याऐवजी साहेब लोकांची खुशाली विचारत होते. अच्छा. आणि तेवढं ते करत असताना त्यांची संपूर्ण रविवारची जत्रा तयार झाली. त्यांची जी सिम्बॉल्स आहेत मगाशी तुम्ही पाहिलं त्या मुरारजीची ती नाकाची अशी कुऱ्हाड बनवलेली आहे. शरद पवारांना त्याने एकदा पक्षी बनवलं आणि त्याने त्याच्या खालची टीप अशी होती की जी चोच आखूड असली तिला भोग पडतो. तेव्हा अशा सिम्बॉल्स तयार होत त्यांच्यात. मग त्यांचे बोलताना सुद्धा ते असं बोलत हा मैद्याचं पोतं आहे, तो अमुक आहे, तो गांडूळ आहे, दुतोंड्या साप आहे, त्यांचे अशा उपमा असतात. आता बघाल तुम्ही की एक त्यांचं एक असं कार्टून होतं ते 71च्या युद्धातलं आहे, ते पुढचं आहे. इंदिरा गांधी असे एकच पाय आहे त्यांचा, असा साडी आहे, खाली असं पाय उभा आहे, त्या अंगठ्यावरती जगजीवनराम बसलेत आणि त्यांनी तो घोडा केलेला आहे. त्यांच्या खांद्यावर उलटी बंदूक आहे आणि ते म्हणतायत मी जिंकली, बांगलादेशची लढाई मी जिंकली. बरोबर. त्याच्या पायावर पायावरती बसलेले आणि तो पाय हा जो आहे ना त्याची नुसती साडी आहे, त्याच्यातनं इंदिरा बरोबर तिथे इंदिरा गांधींचीच साडी आणि एवढासा जगजीवनराम. अच्छा. आणि त्याची ती बढाई, हे केवढं विदारक सत्य त्याने त्याच्यातनं सांगते. अशी त्यांची ती
विचार करण्याची पद्धतच तशी होती. बाळासाहेब हे मुरब्बी राजकारणी होते, पण त्याबरोबरच ते मुळात व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांविषयी, त्यातल्या बारकाव्यांविषयी काही व्यंगचित्रकारांकडून आपण जाणून घेऊयात. आर के लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही उच्च कोटीचे व्यंगचित्रकार असले तरी दोघांच्या चित्रांच्या शैलीत फरक होता. बाळासाहेबांनी रेखाटलेल्या चित्रातल्या माणसाच्या सामान्य शेतकऱ्याच्या पायातली चप्पल सुद्धा डिटेलमध्ये ते रेखाटत असत. धोतराची शैली म्हणजे मोरारजींचं धोतर वेगळं, यशवंतराव चव्हाणांचं धोतर वेगळं, चरणसिंगांचं धोतर वेगळं, ही जी शैलीतला फरक होता ना, हा कमालीचा होता. आणि इतकी वर्ष व्यंगचित्र रेखाटूनही कुठेही त्यांनी कुंचला आपला इकडे तिकडे जाऊ दिला नाही, इतकं डिटेल काम त्यांनी केलं आणि हे कौतुकास्पद होतं. सेनापती बापट गेल्यानंतर या महाराष्ट्रात अनेक मृत्यूलेख लिहिले गेले, परंतु त्यांनी काढलेलं जे चित्र होतं ते चित्र आपण मुद्दाम बघूया की त्याच्यामध्ये मराठी मायबोली, कारवार आणि बेळगाव या दोन प्रांत हे लहान मुलाच्या रूपात दाखवले होते. आणि त्या प्रांतांकडे बघून मराठी मायबोली असं म्हणते की तात्या नातवंड उघडी पडली हो. महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला पुन्हा एकदा कळलं की व्यंगचित्र कलेची ताकद काय. एक व्यंगचित्रकार काय करू शकतो, जे याच्या आधी सेकंड वर्ल्ड वॉर, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डेव्हिड लोनी युरोपमध्ये करून दाखवलं, त्याची दुसरी आवृत्ती बाळासाहेबांनी महाराष्ट्रात करून दाखवली. की राज्यकर्त्यांना फटके मारून त्या कलेच्या माध्यमातून सुतासारखे सरळ कसे आणता येतील ते त्यांनी जगाला, महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलं. बाळासाहेब कम्प्लीट म्हणजे संपूर्ण वाक्य कधी म्हणत नसतो, मध्ये गॅप देत. तसंच बाळासाहेबांची चित्र आहेत. बाळासाहेबांचे व्यंगचित्र काढताना म्हणजे एक स्ट्रोक मारायचा, असा जो स्ट्रोक असतो तो, किंवा समजा ढोपराच्या खालचा भाग, त्याच्यामध्ये एक गॅप द्यायची. ते तुम्ही बघा बाळासाहेबांचे नीट चित्र, आणि ते त्याला पॉज असतो आणि ती पुढे त्याची लाईन कंटिन्यू होते. पण ते आपल्याला असं वाटतं की तो संपूर्ण लाईन एक आहे, खरं म्हणजे तो पॉज आहे. पॉज हा कधी घेतो माणूस, ज्यावेळी त्याला त्याच्यात कमांड असते. त्यावेळी गायकचा पॉज घेतो बघा, किंवा एखादा वक्ता, चांगला वक्ता पॉज घेऊन बोलतो. ते कधी घेतो तर त्याला ते भाषण सुचत नाही म्हणून आहे, त्याची जी स्टाईल बनते किंवा त्याला त्याच्यात कमांड येते. तसे बाळासाहेबांची एक स्टाईल अशी आहे ना चित्राची की त्याच्यात ते पॉज घेतात. म्हणजे एक लाईन कम्प्लीट बाळासाहेबची एक सिंगल लाईन मिळणार नाही मध्ये, सरपटी तरी ते आपल्याला सिंगल लाईन वाटते. हा जो बाळासाहेबांची लाईन म्हणजे कमांड असलेला, ड्रॉइंगवरचा कमांड, तो अतिशय उत्तम. सामर्थ्य आहे चळवळीचे मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा बोलूयात मार्मिक विषयी. माहितीचं हे युग, अज्ञानात नसतं सुख, पण वेळ कमी, कामं फार, नो प्रॉब्लेम. आता मिळते प्रत्येक बातमी, गल्ली पासून दिल्ली पर्यंत, नाशिक पासून न्यूयॉर्क पर्यंत, खेळांपासून राजकीय डावपेच, नाटकांपासून बॉलिवूड पर्यंत. फास्टच नाही, सर्वात फास्ट, महाफास्ट. रोज सकाळी 8, दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 6 वाजता फक्त जय महाराष्ट्रवर. जय महाराष्ट्र, मी दीप्ती लेले, आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत.
बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतके विविध पैलू आहेत, पण या पैलूंच्या व्यतिरिक्त, राजकारणाच्या व्यतिरिक्त बाळासाहेब नेमके काय आहेत? बेसिकली तो माणूस मूलतः व्यंगचित्रकार होता, पण त्या सगळ्या इतकं वय वाढेपर्यंत त्या माणसाने आपल्यातलं निरागस मूल जपलं होतं. त्यामुळे त्यांना मी काहीतरी सांगू इच्छितोय आणि समोरच्यानं समजलं पाहिजे, हा. पण ते विद्वानांना समजण्याची त्यांना कधीच फिकीर नसायची. वॉज अ ग्रेट कम्युनिकेटर. म्हणून ते जे बोलायचे, तुम्ही बघाल तर तुम्ही त्यांची भाषणं काढून बघा, बाळासाहेबांच्या भाषणामध्ये तुम्हाला सलग कुठलंही वाक्य पूर्ण झालेलं दिसणार नाही. ते पंच लाईन मध्ये बोलायचे, पंच लाईन मध्ये बोलायचे. तो व्यंगावर बोट ठेवायचे. तुम्ही जर त्यातलं व्यंग बघणार नसाल आणि तुम्ही त्यांच्या शब्दात अडकणार असाल तर तुम्हाला बाळासाहेब कळले नाही ते काय म्हणतात ते कळूच शकत नाही. कारण व्यंग ही त्याची भाषा होती आणि त्यातून ती चळवळ उभी राहिली. कारण तो माणूस जाऊन थेट भिडत होता, थेट भिडत होता. सामर्थ्य आहे चळवळीचे जेव्हा आपण म्हणतो, भाषेचंही सामर्थ्य आहे. त्या भाषेचं जे सामर्थ्य होतं ते त्यांनी वापरलं आणि भाषा प्रभू समोर वापरला. आजच्या त्यात तरी म्हणजे भाषा प्रभू होता. पण बाळासाहेबांबरोबर तुम्ही ज्या वेळेला ही मुखपृष्ठ वगैरे संकल्पना करायचे, हिटलरचं नाव आलं, बाळासाहेबांचा पण दरारा प्रचंड होता. काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने घाबरायची, त्यांच्यावरती एक व्हिलन म्हणून सुद्धा काही ठिकाणी पोर्ट्रे झालेलं आहे. हे सगळं एकीकडे बाळासाहेब म्हणून, पण दुसरीकडे तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याबरोबर काम करत असत मार्मिकसाठी, मुखपृष्ठासाठी, त्यावेळेला कधी ते असं म्हणाल की मी सांगतो हे असंच करा, त्याच्या पलीकडे काही नाही, असं कधी व्हायचं? बाळासाहेबांचं असं कधीच नसायचं. बाळासाहेब इंटरफायर कधी करायचे नाही. एकदा असंच झालं की तेव्हा चंद्रबाबू नायडूने आपल्याकडे येऊन त्या नदी धरणासंदर्भात उपोषण केलेलं. अशोक चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. तर मी नेहमीप्रमाणे 2-3 आयडिया करून नेलेल्या होत्या. तर त्याने 2 आयडिया मला करून दाखवल्या, पण ते हॅपी नव्हते, म्हणजे त्यांना बरं वाटत नव्हते एवढं. आणि मी त्यांना थोडंसं विचारलं घाबरत, मग साहेब म्हटलं मी स्क्रिबल करून आणले, दाखवू का तुम्हाला? दाखव ना. तर मी दाखवले त्यांना स्क्रिबल. हे बघ, हे आहे ना, हे तू दाखवलंस ते आपण कव्हरला घेऊया, आणि माझं हे आहे ना पहिलं आता केलंय ते इनसाइड पेजला वापरूया. आता मला सांगा, एवढा मोठा कार्टुनिस्ट स्वतः असलेला तो आयडिया करतो, त्याला असा कोणी सांगू शकतो? आणि ते कव्हर म्हणजे एक प्रेस्टिजियस गोष्ट असते. तसंच एक म्हणजे बाळासाहेब इतकी उत्स्फूर्त असतात. त्या नेहमी एक बाळासाहेबांनी एक टीका होती, तर ते बऱ्याच वेळा भाषणांमध्ये मोठ्या नेत्यांची ते नक्कल करतात आवाजाची वगैरे. पण बाळासाहेबांनी ज्याने जवळून पाहिलंय त्यांना तर कळून चुकेल बाळासाहेब तसेच आहेत. बाळासाहेबांना ठरवून काहीच करावं लागत नाही. कारण मला एकदा सांगतो की मी बसलेलो होतो, आमचं डिस्कशन चालू होतं ना, एक फोन आला, आणि फोन आला त्यावेळी तो होता शत्रुघ्न सिन्हाचा फोन. तर सेक्रेटरीकडे फोन होता, त्याने शत्रुघ्न सिन्हाचा फोन त्यांनी फोन हातात दिला. बाळासाहेबांनी काय करावं, त्याला हॅलो म्हणण्यापासून जवळजवळ त्याची 5 मिनिटं बोलली, त्या शत्रुघ्न सिन्हाच्या आवाजामध्ये बोलली. मला त्यांनी संपादक केला आणि आमचे 2 अंक झाले होते टॅबलेट साईज मधले, आणि मग त्याचा आढावा घ्यायला मी बसलो होतो. तर मी त्यांना म्हटलं माझा प्रॉब्लेम असा आहे की जगातला बेस्ट कार्टुनिस्ट अवेलेबल आहे पण अवेलेबल नाही. तो म्हणतो काय म्हणतोस? म्हटलं कोण आहे कार्टुनिस्ट? म्हटलं तुम्ही आहात. मी शिवसेना प्रमुख आहे. म्हटलं मला माहित नाही शिवसेना, माझ्यासाठी तुम्ही कार्टुनिस्ट आहात. एकदम उभे राहिले, कोणाशी बोलतेस? म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंशीच बोलतोय, जे संपादक आहेत. ते जवळ आले आणि सगळेच गडबडले, नवलकरणी एवढे चिडले, असं वेगळं पाठ थोपडली, म्हणून तुला संपादक केला. बाळासाहेब माणूस कसे होते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी कोणकोणते पैलू होते हे उलगडून आपल्याला सांगितलंय काही नामवंत व्यंगचित्रकारांनी. मी पाहिलेले बाळासाहेब आणि समाजात त्यांच्याविषयी असलेलं एक मत किंवा त्यांची प्रतिमा, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हे मी जवळून पाहिलं. मुस्लिम द्वेष्टे अशी त्यांची प्रतिमा निर्माण होत असली तरी मी अनेकदा पाहिलं की त्यांच्याकडे येणारा अनोळखी मुसलमान तरुण किंवा एखादा अनोळखी मुसलमान कुटुंब जर संकटात असेल तर बाळासाहेबांनी त्याचा धर्म, त्याची जात न बघता बाळासाहेबांनी त्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन मदत केलेली आहे. त्यातही तो जर मुस्लिम तरुण चित्रकार असेल तर मग बाळासाहेबांचं प्रेमही त्याला लाभलेलं आहे. अशा अनेक घटना मी जवळून पाहिलेल्या आहेत. हॉलंडमध्ये 99 साली एक संमेलन होतं आणि मला त्यांनी आमंत्रित केलं होतं खास कलाकार म्हणून एक कार्यक्रम परफॉर्म करायसाठी. त्यांनी सगळं स्पॉन्सर केलं होतं. काही पार्टली इट वॉज स्पॉन्सर्ड बाय दोज पीपल. बाळासाहेबांच्या कानावर गेलं की विकास सबनीस गोईंग अब्रॉड, परदेशात चाललेत कार्टूनचा शो करायसाठी.
एक पत्रिका कार्यक्रम करायसाठी. नंतर त्यांना कळलं की मी माझा बेत रद्द करतोय. त्यांनी मला बोलवलं, का रे बाबा तू रद्द का करतोयस? म्हणजे साहेब असं झालंय, स्पॉन्सर केलंय पण आर्थिक बाबतीत थोडंसं कमी पडतोय, आर्थिक बाजू थोडी लंगडी पडते, त्यामुळे मी ठरवलं की कॅन्सल करूया. ते म्हणजे नाही 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 कॅन्सल नाही करायचं, तू व्यंगचित्रकलेच्या प्रचारासाठी चाललायस ना, व्यंगचित्रकला रुजवायसाठी चाललायस ना, मग तू कुठल्याही परिस्थितीत जाणार आणि जाणारच. त्यांनी उर्वरित सगळं अरेंज केलं आणि माझी ट्रिप निर्वेद पार पडली. इतकं त्यांना या कलेविषयी आत्मीयता, प्रेम आणि तळमळ होती. एकेकाळी त्यांनी सेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता उद्वेगानं, नंतर तो परत घेतला. तर मी नेमका तोच कालखंड निवडला आणि त्या कालखंडात त्यांच्या घरी काय झालं असेल ही माझी कल्पना, आणि ती कल्पना करून ती चित्र तयार केलेली होती की शिवसेनेचा राजीनामा दिलाय, राजीनाम्यानंतरच त्यांचं घर आणि ते असा विषय घेऊन मी ती चित्र काढली. तर त्यातलं एक चित्र असं होतं, त्यांच्या सौभाग्यवती हातात कुकर घेऊन उभ्या आहेत किचन रूम मध्ये आणि स्वतः बाळासाहेब हातामध्ये गॅसचा लायटर घेऊन गॅस पेटवण्याचा प्रयत्न करतायत. फार वेडेवाकडे झालीत, मी तो गॅस काही पेटत नाही. आणि एका क्षणी ते त्यांच्या सौभाग्यवतींना सांगतायत की तुला खरं सांगतो मी ना, याच्यापेक्षा एखादी डबल डेकर पेटवून देणं जास्त सोपं असतं बघ. आता हा जबरदस्त पंच होता, पण तो सगळा त्यांनी स्पोर्टिली घेतला. तो घेतला नसता तर माझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला इतक्या आपुलकीनं ते आले नसते. घेतला त्यांनी तो. तिथे त्यांच्या एका पुस्तकावरती मांजर बसलेलं दाखवलंय मी, आणि ते अचानक पाहतात ते मांजर बसलेला, आणि ते घराच्या दिशेनं पाहत ओरडतायत की याला कोणी ठेवला इथे आणून, मला जुन्या आठवणी अजिबात नकोयत, शिवसेनेचा वाघ. ही अशी सगळी चित्र होती, 10-12 चित्र होती. ती सगळी त्यांनी आनंदाने सोसलेली आहेत, आनंदानं सोसली आहेत. त्याच्याबद्दल मोरीच्या दाण्या इतका देखील राग माझ्याबद्दल त्यांच्या मनात नव्हता याची मी खात्री देतो. तसेच ते माझ्याशी नंतरच्या आयुष्यात वागलेले आहेत. मुंबईला गेलो आणि कलानगर मध्ये डायरेक्ट गेलो. तिथे कुणी ते बाहेर जे मुलं बसलेली होती रखवालदार म्हणून कुणी, त्यांना म्हटलं मला साहेबांना भेटायचंय. आज ते भेटणार नाही, कारण गुरुवारी, आज मंगळवारी, गुरुवारी मार्मिकच्या जत्रेचे चित्र काढायला ते बसलेले, त्यामुळे आज अगदी मंत्री आला तरी भेटणार नाही, तुम्ही नंतर केव्हाच या. नाही पण हे इतक्या लांबून आलो प्रथम, पुन्हा तुम्ही असं करा, माझं एक कार्ड दाखवा. ते जर म्हटले त्यांना पाठवा तर ठीक आहे, नाही म्हटले तर मी निघून जाईल. त्याप्रमाणे ते वरती कार्ड दाखवलं त्यांनी, प्रभाकर झळकेपर्यंत. त्यांना काय वाटलं कोणाच ठोके, हा कोण आहे बघू तरी, म्हणून त्यांनी मला पाठवून दे त्यांना. आणि गेलो त्याच्यावेळी ते कामच करीत होते, आणि ते काम करता करता मी असं केलं, माझ्याकडे ते हो तुम्ही का प्रभाकर झळके? हो मी. अरे वा, तुम्ही तर बरेच यंग आहात, म्हणजे अजून तुम्हाला कार्टून काढणं फार बरेच वर्ष तुम्हाला मिळणार आहे. वा वा, काढीत राहा, चांगला आहे, असा उत्साह ठेव. मला तुमची चित्र आवडली, चांगली असतात. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आणखीन जाणून घेऊयात मार्मिकच्या या सगळ्या प्रवासाविषयी. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, कचऱ्याचे तर दिसतात डोंगर. नाव सरकारी कार्यालय, पण होत नाही काम. रंगतात फक्त गप्पांचे फड, सत्याऐवजी पैशालाच साथ. रक्षकच होतात भक्षक, कळत नाही आपली काय चूक. होऊ नका फक्त अस्वस्थ, आता भाव व्यक्त. क्लिक करा फोटो, शूट करा व्हिडिओ, पाठवा आम्हाला. तुम्हीही आहात आपल्या न्यूज चॅनलचे, जय महाराष्ट्राचे मोबाईल रिपोर्टर. फोटो किंवा व्हिडिओ पाठवा मोबाईल रिपोर्टर @jaymaharashtranews.com वर. कधी मी गायिका असते,
कधी असते मी लेखिका, कधी मी असते दामिनी. आम्ही तुमच्यातलेच, आम्ही तुमच्यासारखेच आणि तुमचेच. म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल जय महाराष्ट्र, आपलं न्यूज चॅनल. बाळासाहेबांची अशी इच्छा होती का की राज किंवा उद्धव यांनी कुठेतरी ही कला जी आहे ती पुढे न्यावी? गंमत अशी आहे की तसं राज हा हुबेहूब म्हणजे योगायोगानं असं की मी संपादक असताना राजचं पहिलं कार्टून छापलं गेलंय आणि त्याच्याखाली त्याची स्वरराज म्हणून सही आहे, राज म्हणून नाही. स्वरराज नाव आहे त्याचं. तर ते कार्टून मी छापलं होतं. त्याच्यानंतर मी एक 2-3 हे केलं होतं. त्याच्यात राजने मुद्दाम व्यंगचित्र काढून दिली होती मला हट्टाने, भाऊ माझं चित्र वापर म्हणजे कोण. पण तेव्हा त्याला बाळासाहेबांनी डेव्हलप केलंय, राजला डेव्हलप केलंय. आणि बाळासाहेबांचं एक फार मोठं वाक्य आहे ज्याच्याकडे राजकीय मनसे किंवा शिवसेनेचं अनालिसिस करणाऱ्यांचं दुर्लक्ष होतं. मला वाटते 10 वर्षापूर्वीच्या त्या कॉर्पोरेशन निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब राज थोडा नाराज होता आणि ते एक फार महत्वाचं वाक्य बाळासाहेब बोलले की आधी तू उत्तम कार्टुनिस्ट हो, पुढचं आपोआप होतं. योगायोग तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल की राज हा कार्टुनिस्ट मधून राजकीय नेता आला आणि राजच्या पक्षाची स्थापनेपासून वाढ होताना तुम्ही बघताय. त्याला यश आजच्या एकूण साधनांमुळे लवकर मिळालं, पण वाटचाल नेमकी त्यांच्यासारखी आहे. त्याच्याबरोबर एकही नावाजलेला नेता नाही. सगळी नवी पिढी नवे चेहरे घेऊन त्याने लिडरशिप उभी करायला घेतली. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीत शिवसेना त्या काळात उभी राहिली त्या पद्धतीत आज नव्या तरुणाला काहीतरी करायचंय तर त्याला आउटलेट तो आहे. दगड मारा ना. शिवसेनेचं वैशिष्ट्य लोक दगड मारा बोलत होते, पण दगड मारायला देखील प्रोग्राम होता ना, बाकीच्यांकडे काय बसून चर्चा करायची. आता राजचं म्हणजे व्यंगचित्र तू म्हणाला की खरं म्हणजे राजने जी स्टाईल बाळासाहेबांची जेवढी आत्मसात केली तेवढी कोणीच केली नाही. म्हणजे उभे बाळासाहेबांचे स्ट्रोक्स वगैरे सगळे असतात, पण बाळासाहेबांना यांच्याबद्दल खूप अभिमान. आता बाळासाहेब राजच्या कॅरिकेचर्स म्हणजे अर्कचित्र आपण म्हणूया त्याच्यावर खूप खुश आहे. एकदा ते असं म्हणजे चर्चा करताना असं निघालं तर म्हणाले की मला म्हणाले नेहमी त्यांचं पहिले इन्स्ट्रक्शन असायचं कॅरिकेचर परफेक्ट असलं पाहिजे आणि ते आयडेंटिकल असलं पाहिजे, म्हणजे ते नाव लिहायला लागतं का म्हणे एवढं तू परफेक्ट करायचं. तर एकदा मग म्हणाले अरे राजा आमचा ना, राजा त्याला राजा म्हणतात, राजा फार कॅरिकेचर छान करतो. तर म्हणाले की काय झालेलं एकदा म्हणे रंगशाला त्याला प्रोग्राम कसला तरी होता त्याच्यात ते अरुण गुजराती आलेले, तर म्हणे तिथे त्याचं ऑन दी स्पॉट हुबेहूब कार्टून कॅरिकेचर्स कॅरिकेचर केलं आणि त्यांना दाखवलं. त्यांना इतकं आवडलं ते की एकदम जबरदस्त केलं. तसा तो खूप छान कॅरिकेचर करतो. पण आता जसं म्हणाले, पण त्याला मी नंतर सांगितलं की तू हे कंटिन्यू कर, पण ते तो नंतर हे राजकारणात घुसले ठीक नाही. पण ज्यावेळी मी म्हणजे राजसेने माझी एकदा अशी आमची बोलणी झालेली, पण ते राजला आज 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 ज्या प्रमाणात वाढले त्यांची मनसे त्या प्रमाणात त्यांना शक्य होत नाही ते की कार्टून करणं आणि ते थॉट ऑन, कारण राजच्या आयडिया चांगल्या असतात. मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत याविषयी काय म्हणतात ते पण आपण बघूयात. साहेबांनी कार्टून्स बंद केल्यानंतर 2-3 वर्ष त्यांनी कार्टून्स केली मार्मिकची. फक्त त्यावेळेला काय झालं, त्याच्या तो एक मोठी भयंकर चूक त्या काळात त्या लोकांनी केली. नवलकर वगैरे या लोकांनी जेव्हा त्याचं सूत्रधार ते घेतली त्यांनी मार्मिकचा आकारच बदलला, एवढा मोठा लांब केला श्री साप्ताहिकासारखा, आणि त्याच्यामुळे मोठा विचित्र प्रकार झाला. त्याची ओळखच संपली, मग कोणाला कळेच ना मार्मिक आहे म्हणून. पण त्या काळात राज कार्टून्स करत होता. अंक आहेत माझ्याकडे कुठेतरी, थोडेफार तरी असतील. अच्छा, एवढं मोठं काढायचं लांब. बरं, त्यात आणखीन एक प्रकार झाला. हम मराठे आले, त्यांनी पुन्हा त्याला लहान केला आणि त्याची सगळी जी काही त्यावेळेला चित्र काढायचं राजच चित्र काढायचं, कव्हरचं चित्र वगैरे करायचं राज. पण त्यांचं काय होतं, ते वेगळ्या प्रकारचे संपादक होते. म्हणजे स्त्री घरदार अमुक तमुक असलं तरीचं अत्यंत मध्यमवर्गीय साचा होता. पण त्याला दुसरी एक गोष्ट कळली नाही की कार्टून ही एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याला काही क्रॉस होता कामा नये. तर ते आतल्या लेखांचे हेडिंग्स वगैरे ते आता टाकायला लागले
आणि मग राज चिडून त्यांनी ते बंद केलं. पण राजने कॉन्ट्रीब्युट केलं नाही असं म्हणता येणार नाही, केलं. अगदी सुरुवातीच्या काळात कधी कधी उद्धव पण चित्र काढत असे, व्यंगचित्र काढायचा तो, पण मग ते त्याचे वेगळे फोटोग्राफीकडे वळला तो. बरं. की साहेबांचं इम्प्रेशन इतकं प्रचंड होतं की बाकी कोणीही कितीही काही काढलं तरी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. राज कदाचित पुढे पोहोचू शकला असता जर त्याने साहेबांचा इतका वेळ आणि प्राण त्याच्यात दिले असते, तर त्याने तो पोहोचला असता तिथे. पण नंतर मग ते त्या मराठ्यांच्यावरच्या रागाने त्याने बंद केलं आणि मग केलीच नाही. मग मध्ये मध्ये सामनावधीसाठी केली त्याने, नाही असं नाही, चांगली केली की राज लवकर संघटनेच्या कामात पडला. त्यानंतर राज लवकर लीडर झाला आणि मग ते आपोआपच ते सगळं बाजूला पडतं ना. बरोबर. आपले साहेब आपले नेहमी म्हणायचे व्यंगचित्रकार राजने केलं असतं पण राज नाही करत. त्यांना खंत होती की राजकीय व्यंगचित्रकार झाला नाही दुसरा, हे शल्य त्यांना अखेरपर्यंत राहिलं. नंतरच्या काळात तुम्हाला असं वाटतं की मार्मिक कुठेतरी मागे पडलं, हे तुम्ही याचं मूल्यमापन कसं करता? मार्मिक लोकांपर्यंत पोहोचेनासं झालं. पोहोचेनासं झालं त्याचं कारण असं आहे की एक त्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे सामना हे मुखपत्र म्हणून सुरू झालं, बरोबर आहे. अर्थात ते मुखपत्रासारखं चालत नाही असा माझा दावा आहे, तो वेगळा भाग आहे, वादाचा वेगळा विषय. आणि दुसरी गोष्ट अशी की मार्मिक जो होता, मार्मिक कुठले, आता मार्मिक एक पुढच्या काळात तो चळवळीचा झालाच जो होता, तर मग तो चळवळीसाठी आणि चळवळीच्या विरोधकांसाठी चालू शकतो, तो नॉर्मल वाचकासाठी नसतो. तो शिवसैनिकासाठी राहिला नाही आणि म्हणून मग शिवसेनेच्या विरोधकांसाठी सुद्धा राहिला नाही, म्हणून तो मागे पडला. जर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जर आपण बघितलं तर मार्मिकचं योगदान जे आहे ते खूप मोठं आहे. अशा या मराठी माणसाचा आवाज असलेल्या सामाजिक आणि राजकीय स्थितीवरती अचूक या सगळ्या वेगवेगळ्या घटना ज्या घडत होत्या त्या काळामध्ये त्यावर थेट भाष्य करणाऱ्या आणि राजकारणातल्या खाचाखोचा सोप्या पद्धतीनं सामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या मार्मिकच्या या चळवळीला आपलं जय महाराष्ट्राचं हे मानपत्र. आपण मार्मिक नावाचं केवळ साप्ताहिक काढलं नाही, तर ते मराठी माणसासाठीचं मुखपत्र कसं बनेल याचा साक्षेपी आणि सर्वंकष विचार सुरुवातीपासूनच केला. मार्मिकची निर्मिती ही एक प्रकारे मराठीपणाची आणि मराठी मनाची चळवळ बनली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे काम मराठाने केलं तेच काम नंतरच्या काळात अधिक सक्षमपणे आपण केलं. नुकत्याच जन्मलेल्या नवतरुण महाराष्ट्राच्या क्षितिजावर मराठीपणाच्या अस्तित्वाची एक ठळक आणि ठोस निशाणी असणं गरजेचं होतं. ती जबाबदारी आपण निभावलीत. मराठी मनातल्या मराठीपणाच्या जागृतीचे, प्रेरणेचे आणि शक्तीचे आपण उगमस्थान झालात. मार्मिकची व्यंगचित्र हा राजकीय व्यवस्थेवर आणि नेत्यांवर बाळासाहेबांच्या कुंचल्याने केलेला लत्ताप्रहार होता हे खरे, पण त्याही पेक्षा मराठी माणसाच्या मनातील घुसमटलेल्या आवाजाचं ते चित्ररूप होतं. या मराठी माणसाला जाणण्यात त्यावेळी आपण कमी पडला नाहीत. याबद्दल तत्कालीन मराठी मनात जी कृतज्ञतेची भावना होती ती आजतागायत कायम आहे. सामान्यांना एकत्र बांधून ठेवणारा मार्मिक हा असा दुर्मिळ प्रवाह होता ज्याने 60च्या दशकात प्रबोधनकार ते बाळासाहेब ते शिवसेना ते मराठी माणूस हे वर्तुळ अत्यंत चिवट धाग्याने बांधून टाकलं, ज्यामुळे मराठी माणूस टिकला. त्याचं टिकणं हे त्या काळात अतिशय गरजेचं होतं. मार्मिकला मराठी माणसाच्या मनातील उद्गार म्हणा वा उद्वेग, पण त्याने मराठी माणूस जोडला, एका छताखाली आला. त्या छताचं नाव शिवसेना होतं. सरकारकडे आशेने बघणाऱ्या मराठी माणसाची जी गळचेपी होत होती, जी घुसमट होत होती, ती दूर करण्याचे काम आपल्या साप्ताहिकाने केले. केवळ भावनिक भरवसा देण्याचं शाब्दिक काम आपण केलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीची धमक आपण मराठी समाजात जागवली आणि अंमलात आणली. एका अर्थाने आपल्या व्यंगचित्रांनी क्रांती केली. ही व्यंगचित्र म्हणजे मराठी माणसाने काढलेला चिमटा होता आणि लगावलेला ठोसाही. ही व्यंगचित्र म्हणजे हसत खेळत केलेल्या गुदगुल्या होत्या आणि राजकारण्यांचे बुरखे टराटरा फाडणारा वाघाचा जबरदस्त पंजाही. आपल्या चळवळीने निर्मितीपासून मराठी माणसाला आपले अधिष्ठान मानले आणि त्याचा कडवेपणा अधिक त्वेषाने व जोशाने पुढे आणला, जी त्या काळाची गरज होती. एका मनस्वी आणि बिनधास्त कलाकाराने आपल्या कलेचा, कुंचल्याचा आणि मार्मिक प्रतिभेचा वापर करून चालवलेली ही अशी चळवळ होती जिला मराठी माणसाने आणि जिने मराठी माणसाला आपलंसं केलं. आपल्या या योगदानास जय महाराष्ट्राचा सलाम.